आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळते। अपघात कशामुळे झाला याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट आहे। खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळतंय। इनोवा क्रिस्टा गाडी आहे, या गाडीचा अपघात झालेला आहे। पडोळेंच्या गाडीला ट्रकनं धडक दिल्याचं पाहायला मिळतंय। अपघातातून पडोळे थोडक्यात वाचलेले आहेत। खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झालाय। टोयोटा फॉर्च्युनर ही गाडी आहे आणि याच गाडीला एका ट्रकनं धडक दिली आणि या अपघातातून पडोळे थोडक्यात बचावले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या। सरोज पडोळे आमचे प्रतिनिधी सूरज आता आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमका अपघात कसा झाला आणि नेमकी सध्या आता पडोळेंची प्रकृती कशी आहे? नक्कीच सिद्धेश, दिल्ली येथे अधिवेशन सुरू आहे। या ज्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी खासदार प्रशांत पडोळे हे सकाळच्या सुमारास म्हणजे 3:30 ते 4च्या सुमारास भंडाऱ्यावरून नागपूरकडे विमानतळावर जात असताना अचानक रस्त्यात ट्रकने गाडीला जोरदार धडक दिली। यात खासदार प्रशांत पडोळे सुखरूप आहेत। असं जायचं काही भाग जो आहे तो त्याचा नुकसान झालेला आहे आणि सध्याची माहिती आहे की जे प्रशांत पडोळे आहेत ते दिल्लीला सुखरूप पोहोचलेले आहेत अधिवेशनात सहभाग होण्यासाठी। सिद्धेश, पण सूरज, एकंदरीतच या महामार्गावरती अपघात होण्याची ही काय पहिलीच घटना नाही। या आधी सुद्धा या महामार्गावरती अपघात झालेले आहेत। प्रशासनानं या संदर्भामध्ये काही या स्पष्टीकरण आलेलं आहे का आणि पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली का? नक्कीच हा जो आहे याच्या आधी पण खूपदा इतक्याच रोडवर अपघात झालेले आहेत। वर्दळीचा रस्ता आहे, मात्र सध्या प्रशासनाने अवेअरनेस करत आहेत। गाडी जे आहे जे हळू चालवा किंवा जे रस्त्यावर जे ट्रक उभे असतात त्यांना पण बाजूला करण्यासाठी प्रशासन काम करत असते। मात्र तरी सध्या प्रशासनाने अजून कुठल्याही ट्रकवर कुठे कारवाई केलेली आहे की नाही अजून पुढे याची माहिती अजून आलेली नाहीये। मात्र सध्या तरी अपघात होण्याची ही सध्या तिसरी चौथी घटना आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।